मी पुन्हा येईल. फडणवीसांचं ते वाक्य काल रात्री भाजप महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटर हँडलने ट्विट केलं. तासाभरातच राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार या बातम्या चालू झाल्या. शिंदे अपात्र होणार, फडणवीस पुन्हा सीएम होणार अशा त्या बातम्या. या ट्विटमुळे भाजप केडर सुखावला गेला, पण शिंदे गट आणि अजित पवार गटातल्या नेत्यांची अस्वस्थता वाढली. नेमकं काय होतंय, काय होणार आहे याचा अंदाज कोणालाच लागत नव्हता. तासभर हे बीजेपी महाराष्ट्राचं ट्विट राहिलं आणि त्यानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आलं. भाजपकडून या ट्विटचे राजकीय अर्थ काढण्याचं कारण नाहीये. फडणवीसांनी अनेकदा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर कायम राहणार असल्याबाबत सांगितलंय असं स्पष्टीकरण दिलं. बरं, असं असलं तरीही 2च दिवसांपूर्वी शिंदे आणि फडणवीस हे अचानकपणे दिल्ली दौरा करून आलेत. इकडे राज्यात मराठा आंदोलनाने उचल खाल्लीये. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील नगर जिल्ह्यात आले होते. इथेच भाजपचं काही वेगळं ठरलंय का? ते ठरल्यानंतरच भाजपकडून मी पुन्हा येईलचं ट्विट जाणीवपूर्वक करण्यात आलंय का, असे प्रश्न महाराष्ट्रभरातनं विचारले जाऊ लागले. अर्थात काही दिवसांपूर्वीची राजकीय समीकरणं, सध्याचं घडत असलेलं राजकारण आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा सीएम होण्याची शक्यता आणि होणार असतील तर ते कधी होणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतनं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील का या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला सगळ्यात पहिला अंदाज घ्यावा लागतो तो फडणवीसांच्या महत्वाकांक्षेचा. शिंदे किंवा अजित पवार यांच्याकडे राज्याचा कारभार कायम ठेवून स्वतः दिल्लीत जावं ही फडणवीसांची महत्वाकांक्षा आहे, की पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं ही महत्वाकांक्षा आहे? तर या दोन्ही पर्यायांपैकी एक उत्तर ठामपणे देता येतं. ते म्हणजे काहीही करून पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हायचंच ही फडणवीसांची महत्वाकांक्षा आहेच. दिल्लीच्या चर्चांना फडणवीसांनी अनेकदा बगल दिलेली आहे. 2019 साली मी पुन्हा येईल असं फडणवीसांनी केलेलं वक्तव्य, त्यातनं मवियाचा सत्ता प्रयोग आणि कुठेतरी फसवलं जाण्याचं शल्य हे दूर करायचं असेल तर फडणवीसांना देखील पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागेल. फडणवीसांची आजवरची राजकीय कारकीर्द आणि त्यांची महत्वाकांक्षा पाहिली तर ते सहजासहजी डाव सोडत नाहीत असंच दिसतं. राज्याच्या राजकारणात पुन्हा 5 वर्षांची टर्म खेळूनच ते बाहेर पडू इच्छितात. दुसरी गोष्ट म्हणजे राज्यातला बेस टाळून ते दिल्लीत गेले तर भाजपमधील अंतर्गत राजकारणातनं कधीही त्यांना साईडलाईन केलं जाऊ शकतं. आता ही गोष्ट टाळायची असेल तर राज्य भाजपवर एक हाती कंट्रोल निर्माण करूनच फडणवीसांना पुढचं धोरण आखायला लागणार आहे. त्यांच्या वयाचा दाखला दिला तर गडबडही नाहीये याची जाणीवही त्यांना आहे. साहजिकच लगेचच दिल्लीत जाणं, तिथे जाऊन भाजप हायकमांडच्या मर्जीप्रमाणे काम करणं, याहीपेक्षा अधिक राज्यामध्ये किमान 5 वर्ष कायम राहणं. या 5 वर्षात स्टेट भाजप पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आणणं आणि मगच पुढची स्वप्न पाहणं हेच फडणवीसांच्या महत्वाकांक्षेचं मूळ आहे. असो तर फडणवीसांना सीएम व्हायचंच नाहीये, आता या पदात त्यांचा इंटरेस्टच राहिलेला नाहीये असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही. उलट लांबची उडी घ्यायची असेल पुढच्या 10 वर्षात मोदींनंतर, अमित शहा नंतर अथवा योगी बिस्वा यांच्यानंतर देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असणाऱ्या नेत्यांचा विचार होईल, तेव्हा आपला पर्याय समोर आणायचा असेल तर आत्ता गडबड न करता महाराष्ट्रात पुन्हा 5 वर्ष स्वतःचं नेतृत्व निर्माण करण्याचा पर्याय हा देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असेल. आता मुद्दा आहे तो म्हणजे फडणवीसांची महत्वाकांक्षा आहे. फक्त इतक्या फॅक्टरवर देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतील का? एकनाथ शिंदे असोत किंवा अजित पवार असे पर्याय असताना भाजप हायकमांड पुन्हा फडणवीसांना आणेल का? तर याचं उत्तर आपल्याला एमपीच्या निवडणुकीत मिळू शकतं. ज्योतिरादित्य शिंदेंनी बंड केलं, त्यांनी काँग्रेस सोडली आणि आपल्या समर्थक 25 आमदारांना घेऊन ते भाजपमध्ये गेले. आताची निवडणूक जी होणार आहे त्यासाठी भाजपने या 25 पैकी 18 जणांना उमेदवारी दिली आहे. शिवाय अनेक जागांवर महाराज विरुद्ध नाराज असा सामनाही रंगलेला आहे. या सामन्याला भाजपनेच अंतर्गत बळ दिलंय असं सांगण्यात येतंय. अर्थात एकीकडे केंद्रीय मंत्रीपद देऊन ज्योतिरादित्य शिंदेंची ताकद वाढवायची आणि दुसरीकडे त्यांचा पाया अर्थात त्यांच्यासोबतच्या आमदारांना डावलण्याची खेळी करायची, हा खेळ भाजप खेळताना दिसतंय. आता या गोष्टीमुळे काय होईल तर उद्या वेळ आलीच तर ज्योतिरादित्य शिंदेंना डावलणं भाजपला सोपं जाणार आहे. ज्या आमदारांच्या बळावर ज्योतिरादित्य शिंदे आपली बार्गेनिंग पॉवर टिकून राहतात तीच पॉवर काढून घेण्याची खेळी भाजप करताना दिसून येते. आणि हीच गोष्ट महाराष्ट्रात कशी घडू शकते तर शिंदे अथवा अजित पवार यांना लॉंग टर्म बळ देणं भाजपला अजिबात परवडणार नाहीये. कारण यामुळे हे नेते पक्षाला समांतर असं सत्ता केंद्र म्हणून तयार होतील. भाजपच्या ताकदीवर शिंदेंची सेना वाढवणं अथवा भाजपच्या ताकदीवर अजित पवारांची राष्ट्रवादी वाढवणं अशा गोष्टी कधीच पक्षाचं हायकमांड करणार नाहीये. पण याचा अर्थ भाजप अजित पवार किंवा एकनाथ शिंदेंना पूर्णपणे साईडलाईन करेल का?
तर नाही. ज्योतिरादित्य शिंदेच्या बाबतीत भाजप हायकमांड जी खेळी करताय तीच इथे सुद्धा होईल. म्हणजे या दोन्ही नेत्यांना पदं दिली जातील, पण त्यांच्या मागची ताकद, त्यांचे आमदार, त्यांचे खासदार, त्यांचे मतदार या गोष्टी आपल्याकडे खेचून घेण्याची तयारी भाजप करत राहणार आहे. मुख्यमंत्रीपद मिळाल्यानं शिंदेकडून अधिकच्या जागा मागून घेता येतील, तर अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न दाखवून त्यांच्याकडूनही अधिकच्या जागा मागून घेता येतील. या खेळीमध्ये दोन्ही गटांसमोर तिसरा पर्याय नसल्यानं कमी जागांवर लढण्याशिवाय दोन्ही नेत्यांच्या हाती काहीही लागणार नाही. अर्थात भाजपने असं केलं तरच शिवसेना, मग ती ठाकरेंची असो की शिंदेची असो, किंवा राष्ट्रवादी, मग ती शरद पवारांची असो की अजित पवारांची असो, कोणताच टेकू न घेता स्टेट भाजप एक हाती त्यांच्यावरती कंट्रोल ठेवू शकेल. मग आपण यापूर्वी बोललो तसं भाजप या दोन्ही नेत्यांपैकी एकाला लॉंग टर्म साठी वापरू का शकणार नाही? म्हणजे शिंदे मराठा आहेत, अशा वेळी बिस्वा किंवा बोमई यांच्याप्रमाणे शिंदेंना बळ दिलं तर भाजपसाठी ते कायमचे मित्र ठरू शकतील, किंवा अजित पवारांना बळ दिलं तर कोऑपरेटिव्ह किंवा शुगर लॉबीचे नेते म्हणून तेही पूरक ठरू शकतील. या शक्यता जरी असल्या तरीही पक्ष सोडून त्यांचा प्रेझेन्स ही गोष्ट भाजप करणार नाही. जर का शिंदे पक्ष सोडून भाजपमध्ये विलीन झाले असते किंवा अजित पवार राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आले असते तर ही किमान शक्यता होती. पण ज्योतिरादित्य शिंदे हे पक्ष सोडून भाजपमध्ये विलीन झालेच आहेत. मुळात कोर स्टेट भाजपला असं उपनेतृत्व चालणार नाही. यातनं पक्ष जम बसू शकणार नाही, फक्त वेळ मारून नेऊ शकतो. आणि याची जाणीव हायकमांडला चांगलीच आहे आणि त्यातूनच महाराष्ट्रात फडणवीसांचे चान्सेस हे वाढताना दिसतात. आता येतो आपला शेवटचा मुद्दा, तो म्हणजे फडणवीस हे पुन्हा येतील, पण कधी? आता तरी देवेंद्र फडणवीस पुन्हा येतील असं म्हणणं धाडसाचं ठरू शकतं. शिंदेंना अपात्र ठरवण्याची वेळ आलीच तर अजित पवारांऐवजी फडणवीसांकडे सूत्र देण्याची खेळी भाजप करू शकतं. मात्र एकंदरीत सत्ता संघर्षाची सुनावणी पाहता असं होण्याचे चान्सेस किती आहेत हाही प्रश्नच आहे. पण याचा अर्थ फडणवीसांनी मैदान सोडलंय असा होत नाही. पक्षाच्या हायकमांडच्या मते महाराष्ट्रात मराठा नेतृत्व देणं गरजेचं होतं. या जाणीवेतनं पक्षाने एकनाथ शिंदेंना सीएम केलं, अजित पवारांनाही सोबत घेतलं. मात्र मराठा आरक्षण आणि जरांगे पाटलांच्या भूमिकेमुळे हायकमांड हा विचार आता बदलू शकतं. कसं? तर मराठा विरोधातला सगळ्यात मोठा फोर्स देवेंद्र फडणवीस हे बांधून ठेवण्यात यशस्वी ठरताना दिसतात. भाजपला आगामी लोकसभेत महाराष्ट्रातनं सगळ्यात जास्त भीती होती ती ओबीसी आणि दलित मतदारांची. जरांगे पाटलांची कुणबी प्रमाणपत्राची मागणी आणि मराठवाड्यातल्या मराठा समाजाने पुन्हा एकत्र येण्याचं राजकारण, यातनं ओबीसी आणि दलित मतदार भाजपकडे येताना दिसतोय. अर्थात या राजकारणातनं मराठा सीएम हवा हे परसेप्शन सध्या दूर जाताना दिसतंय आणि याचा फायदा लोकसभेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस घेऊ शकतात. यामध्ये पहिल्यांदा अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना कमी जागा देण्यात याव्यात हे परसेप्शन ते हायकमांडच्या पचनी पाडू शकतात. त्यानंतर मराठा वजाबाकी होत असताना इतरांची बेरीज करत योग्य क्षणाची वाट पाहू शकतात आणि याच शक्यतेमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा केंद्राचे फेवरेट होताना दिसू शकतील. अर्थात हे डाव पडले तर फडणवीस 2024 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री पदावरती विराजमान होतील, ते सलग 5 वर्षांसाठी. अर्थात असं आहे तर मग आत्ताच ट्विट का करण्यात आले? तर याचं उत्तर पुन्हा एकदा अतिउत्साहात आहे. फडणवीस आता ताक फुंकून प्यायला शिकलेत, पण फडणवीस समर्थकांची संयम बाळगण्याची इच्छा अजूनही दिसत नाहीये. मागच्या काळात सांगून येण्याची घोषणा केल्याने काय झालं हे फडणवीसांनी पाहिलंच आहे. शिंदे की दादा या दोन पर्यायात आपली चर्चा होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी हे फडणवीस घेताना दिसतात. पण त्याच वेळी भाजपचं केडर मात्र बॅकफुटवर जात आहे. अशा वेळी पक्षाचं केडर पुन्हा सक्रिय करण्यासाठी पक्षाकडूनच फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चा रंगवल्या जातात. आता या गोष्टींचा फडणवीसांना तोटाच होतो, पण पक्षाचं केडर मात्र पुन्हा सक्रिय होतं. जे काही आजूबाजूला राजकारण घडतंय ते पाहूनच अतिउत्साहातून हे ट्विट केलेलं असू शकतं, कारण आता कुठलाही भूकंप झाला तर तो कोणाला सांगून होणार नाही आणि त्याचा अंदाज देखील लागणार नाही, हे मात्र फिक्स आहे. तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस खरंच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.